कथासंग्रह अविरतता. लेखक अमित मेडेकर. कथा सर्वे सर्वा. ओ ताई, घ्या की 100ला 4 घ्या. नाही नाही, 100ला 6 देत असेल तर दे, नाहीतर राहू देत. अहो ताई, 10 रुपये सुटतात फक्त, तेवढ्यात तर चहा पण नाही येत. अगं, मार्केटमधला हाच रेट आहे, देत असशील तर ठीक. तुमचं पण राहू दे आणि माझं पण राहू दे, 100ला 5 घ्या. 6. ठीक आहे, घ्या. असं म्हणून तिने हातातल्या 6 डस्टबिन बॅगची पाकिटं त्या बाईच्या हातात दिली. बाईने 100ची निळी नोट काढून दिली आणि कशी चांगली डील मिळवली या आनंदात त्या बॅग घेऊन निघून गेल्या. ए गंगू, कशाला दिली ग 100ला 6 पाकिटं? आपलं ठरलंय ना 4पेक्षा जास्त नाही द्यायची म्हणून. तुझं ठीक आहे रे संत्या, तुझ्या घरात 3 लोक आहेत पैसे कमवायला. आमच्याकडे तर मी एकटीच. मी नाही पैसे कमवले तर माझा भाऊ आणि मी दोघंही उपाशी राहू ना. गंगूच्या या बोलण्यावर संतोष काही नाही बोलता पुढे निघून गेला. गंगूने बाजूला जाऊन टोपलीत ठेवलेली पुढची पाकिटं उचलली आणि ती सिग्नलला पळाली. पुढचा सिग्नल लाल होत असताना ती तिथे पोचली आणि परत डस्टबिन बॅग विकायला सुरुवात केली. 100ला 3 घ्या, 100ला 3, 100ला 3 घ्या, 100ला 3. हे काही गंगूचे आजचे रुटीन नव्हते. ती गेले कित्येक महिने हेच आयुष्य जगायची. तिचे हे काम सकाळी सिग्नलपाशी सुरू व्हायचे आणि रात्री तिथेच थांबायचे. गल्लीमधील चिंटू दादा सगळ्यांना होलसेलमध्ये पाकिटं द्यायचा. एकदा त्याच्याकडून घेतल्यावर ज्याच्या त्याच्या जबाबदारीवर ज्याने त्याने ती विकायची. कितीला विकायची हा ज्याचा त्याचा प्रश्न. सिग्नल एरिया आपापसात वाटून घ्यायचा म्हणजे अंतर्गत स्पर्धा नको. गंगू सकाळी आवरून गल्लीत शिरायची. दिवसभरात किती पाकिटं विकू शकू याचा हिशोब लावायची आणि त्याप्रमाणे ती पाकिटं टोपलीत घेऊन ठेवायची. टोपली सिग्नलच्या जवळच्या फुटपाथच्या कॉर्नरला झाकून ठेवलेली असायची. एक लॉट संपला की पुढचा. हातात बॅगेच्या पॅकेटला पकडायचं आणि प्रत्येक सिग्नलला जाऊन मोठ्याने 100ला 3, 100ला 3 असं ओरडायचं. बहुतेक लोक नाहीच घ्यायचे, पण कोणीतरी घ्यायचे. दिवसाकाठी 200 रुपये सुटायचे. संध्याकाळी 7ला अंधार पडल्यावर मात्र ती घरी जायची. घर म्हणजे जवळच्या टेकडीवर तिच्या बाने बांधलेली एक छोटीशी झोपडी. जाताना थोडं धान्य शेठच्या दुकानातून घेऊन जायची. घरी गेली की हातपाय धुवून लगेच स्वयंपाक. बंडू आणि ती दोघेच घरी असायचे, त्यामुळे दोघांपुरताच स्वयंपाक. वडील तिला व्यवस्थित आठवायचे. बांधकाम मजूर होते ते, खूप प्यायचे. आईशी सतत भांडायचे. बंडू 4 वर्षाचा होता तेव्हा ते गेले. गंगू 7 वर्षाची तेव्हा. नंतर कळले की लिव्हर फुटून गेले ते. आई त्यांच्या जागेवर कामाला जायची, पण तिला ते काम काही झेपायचे नाही. नाईलाजाने ती करत राहायची. गंगू लहान असतानाच मोठी झाली. टोपली विण, दोरी, सुतळी हाताने तयार कर अशी कामं ती लवकर शिकली. आई म्हणायची आपण दोघे कामं करू आणि बंडूला शिकवू. ती पण याला तयार असायची. आई कामाला जायची तेव्हा गंगू बंडूकडे लक्ष द्यायची. तो एकदम शांत असायचा, पण आईपेक्षा ताईकडे जास्त ओढा त्याचा. एक दिवस बांधकामाच्या साईटवर काम करत असताना वरच्या मजल्यावरून पाय घसरून आई पडली आणि गेली. त्या दिवशी 13 वर्षाची गंगू खऱ्या अर्थाने मोठी झाली. काही झाले तरी आपण बंडूला शिकवलं पाहिजे या प्रेरणेने ती कामाला लागली. सुरुवातीला छोटं छोटं काम करत ती डस्टबिन बॅग विकायच्या धंद्याला सरावली. बंडूला मात्र ती कुठलंही काम करू द्यायची नाही. कॉर्पोरेशनच्या 3 नंबरच्या शाळेत त्याला घातलं होतं. सकाळी जाताना ती स्वयंपाक करून जायची. तो जाताना डबा घेऊन जायचा. ती परत येईपर्यंत तो आलेला असायचा. दिवसभर काय काय घडलं या गप्पा मारत ती भाऊ बहीण रात्री एकत्र जेवायची. सकाळी उठून परत सिग्नलवर. दिवस भराभर चालले होते आणि पैशांच्या गरजा पण वाढत होत्या. आज गुरुवार होता. गंगू स्वामींना फार मानायची. तिच्याजवळ स्वतःचं असं काही नव्हतं, पण ती कायम स्वामींचा एक फोटो जवळ ठेवायची. त्यांचे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य तिच्या अंतर्मनात प्रेरणा जागवायचं. आत्मविश्वास निर्माण करायचे. आपण जे काही आहोत ते आज स्वामींमुळेच आहोत हा विश्वास तिला कायम वाटायचा. म्हणून ती गुरुवारी न चुकता मठात जायची आणि त्या दिवशी 2ही वेळा उपवास ठेवायची. आज पण ती मठात गेली आणि स्वामींना नमस्कार करून निघाली. माल टोपलीत टाकून ती सिग्नलला पोचली तर आज 2 नवीन मुलं तिला तिथे बॅग विकताना दिसली. चेहऱ्यावरून फुल टपोरी आणि आडदांड असलेली ती पोरे तिचीच वाट पाहत होती. ए पोरी, आजपासून तुझा इथला पत्ता कट. नवीन सिग्नल शोधायचा. का रे?
आम्ही म्हणतो म्हणून. तुम्ही कोण लागून गेलात? भिकूदादाची मुलं आहोत आम्ही. हं, मी तुमच्या भिकू का भिकारी दादाला ओळखत नाही. हा माझा सिग्नल आहे आणि मी इथंच विकणार. आम्ही बघतोच कशी विकतेस ती. असं म्हणून त्यांनी तिच्या हातातील टोपली काढून घेतली. ती ओरडायला लागली. जोरजोराने त्यांना मारायला लागली. नखंसुद्धा मारून बघितली, पण त्यांच्यापुढे तिचं काहीच चाललं नाही. तिच्या मदतीला कोणी नव्हतं. तिचा हात पिरगाळत मारत शिव्या देत तिला त्यांनी तिथून हाकलून लावले. गंगू खूप रडली, वैतागली. आज नुकसान झालं होतं तिचं. माल सगळा त्यांनी हिरावून घेतला होता. धंद्यात कोणी कोणाचं नसतं हे तिला पक्क ठाऊक होतं. त्यामुळे संध्या पण मदतीला आला नसता हे नक्की. आता दिवसभर काय करायचं? संध्याकाळी काय खायचं? उद्या मालासाठी पैसे कसे आणायचे? असे अनेक प्रश्न तिला पडले. खूप उदास होऊन ती नदीच्या जवळ जाऊन बसली. का आपलं आयुष्य असं? का आपण एवढे गरीब, हतबल? अशा नाना प्रश्नांनी तिला भंडावून सोडले. काय चूक होती आपली? आपण तर नाही ना इतर कोणाच्या दारात जात. मग या लोकांना या आपल्या सिग्नलला यायचं कशाला होतं? बराच वेळ ती तिथे बसली होती. जाऊन एकेकाला बदडलं पाहिजे हा विचार करून ती तिथून उठली. जाताना नदीकाठी एक बांबूचे झाड दिसले. त्यातल्या त्यात छोटा 4 फुटी पोकळ बांबू तिने कष्टाने काढला आणि ती सिग्नलला पोचली. ती मुले दिसेनात, पण तिकडून संत्या धावत पळत तिच्यापाशी आला. गंगू, चल लवकर. म्या नाही येणार. मला आज कोणाला तरी लय हाणायचे. अगं ते सगळं नंतर, तुझ्या घरी बघ जरा. का? काय झालं? तिच्या काळजाचा ठोका चुकला. तू चल लवकर. त्याच्या मागोमाग ती पळत सुटली. घरापाशी आली तर बघितलं तर तिची झोपडी कुणीतरी तोडली होती. आतलं सामान बाहेर बेबारशी पडलं होतं आणि झोपडी पूर्णपणे तुटली होती. ते पाहून गंगू धाय मोकळून रडायला लागली. आज काय घडलं होतं असं की तिच्या बाबतीत सगळं असं चाललं होतं? संत्या पण तिच्या बाजूला जाऊन बसला. पाणावलेल्या डोळ्याने ती तिची उद्ध्वस्त झोपडी पाहत होती. आजूबाजूला असलेले लोक तिचे रडणे मोकपणे अनुभवत होते. बंडू कुठं आहे? एकदम तिने विचारलं. तिच्या या वाक्याने संत्या पण चमकला. ते दोघे झोपडीच्या जवळ जाऊन पाहून आले तर तिथे बंडूही नव्हता. तिने आजूबाजूला विचारलं तर कोणालाच काहीच माहीत नव्हतं. ती जोरजोरात ओरडून बंड्याला हाका मारायला लागली. बंड्या, ए बंड्या! संत्या पण त्याला शोधत होता. तेवढ्यात एक छोटा मुलगा पळत पळत तिच्यापाशी आला आणि त्याने एक चिठ्ठी तिच्या हातात कोंबली. त्यावर काहीतरी लिहिलेले होते. तिला वाचता यायचे नाही म्हणून तिने संत्याकडे चिठ्ठी दिली. संत्याने ती चिठ्ठी वाचली आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. काय लिहिलंय रे यात? तो काहीच बोलला ना. संत्या, अरे काय लिहिलंय यात? तिने परत विचारलं. ते ते अरे बोल की मुडद्या पटकन. कोणीतरी बंडूला घेऊन गेले. त्यांनीच हे घर उद्ध्वस्त केलंय. त्याचे बोलणे ऐकून ती मटकन खालती बसली. श्रीमंतांच्या मुलांना पळवून नेतात हे माहीत होतं, पण आपल्यासारख्या अत्यंत गरीब घरच्या बंडूला का पळवून नेलं असावं हे तिच्या लक्षात येईना. काढूयात, आपण त्याला शोधून काढूयात, संत्या तिला उठवत म्हणाला. बाकीचे लोक मात्र मुरदाड बनले होते. कोणी पुढे येत नव्हते आणि काही बोलतही नव्हते. ती अत्यंत हादरली होती, पण तिचा बंडू तिच्याजवळ नव्हता, त्यामुळे तिला थांबून चालणार नव्हतं. ते दोघे सिग्नलपाशी आले तर ती मुले तिथे नव्हती. संत्या त्या मुलांना गाठले पाहिजे, त्यांना माहीत असेल. कुठली मुले होती ती? माहीत नाही, पण भिकूदादाची मुले म्हणाली ती. भिकूदादा कोण? नाही माहीत. आता कोणाला विचारायचे हा प्रश्न त्या दोघांनाही पडला. तेवढ्या ट्रॅफिक सिग्नलचा पोलीस त्यांच्याकडे आला. काय झालं पोरांनो? संत्याने सगळं पोलिसांना सांगितलं. काळजी करू नको पोरी, हा तुझा मामा आहे ना, आपण शोधू बंडूला. त्याच्या या बोलण्याने तिला धीर आला. त्यानंतर जवळच्या चौकीवर तो त्यांना घेऊन गेला. तिथे त्यांना बसवून पाणी दिले. तिथल्या पोलिसांची चर्चा करून काय करता येईल याचा ते विचार करू लागले. गंगू खरंच आतून हादरली होती. आज काय चाललं होतं तिला कळत नव्हते. माल गेला, घर गेले आणि आता बंडू पण. बंडूला काही झाले असते तर ती स्वतःला कधीच माफ करू शकली नसती. चौकीतल्या साहेबांच्या ती जाऊन पाया पडली आणि कळवळून म्हणाली, साहेब, साहेब, माझ्या बंडूला वाचवा, काहीतरी करा प्लीज. तिच्या आर्त स्वरातली हाक त्या साहेबांच्या काळजाला हात घालून गेली. बंडूचे वर्णन घेऊन त्या साहेबांनी वायरलेसवरून सगळीकडे संपर्क साधला.
योग्य त्या सूचना देऊन ते स्वतः जीप घेऊन बाहेर पडले. गंगू पण जीपमध्ये बसली. जीप शहराच्या रस्त्यांवरून फिरायला लागली आणि गंगूचे मैन सैरभैर झाले. काय घडतंय ते कळत नव्हते. अगदी शून्य झाली होती. आणि त्यात तिने स्वामींचा धावा सुरू केला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तिचा जप सतत चालूच होता. एकदा साहेबांनी तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या श्रद्धेच्या आड न येता त्यांनी सूचनांची शृंखला वायरलेसवरून देण्यास सुरुवात केली. 12 वर्षाचा मुलगा, अंगात तपकिरी रंगाचा टी-शर्ट, राखाडी रंगाची अर्धी चड्डी आणि हातावर बंडू असे गोंदले आहे. शोधा लवकर. एकीकडे ते संत्याला फटाफट प्रश्न विचारत होते आणि तो त्याला जसे सुचेल तशी उत्तरं देत होता. त्यानुसार साहेब फटाफट विचारत होते. तेवढ्यात गंगू ओरडली. एक पांढरी रंगाची बिल्डिंग आहे, त्यात आहे तो. साहेबांनी चमकून तिच्याकडे पाहिले. तिचे डोळे बंदच होते. पांढऱ्या रंगाची बिल्डिंग? एवढीच ती बोलत होती. शहरात मॅक्झिमम बिल्डिंग तर पांढऱ्या रंगाच्याच होत्या. त्यात कुठली बिल्डिंग शोधायची हे त्यांना कळेना. तिथेच आहे तो, तिथेच आहे. बिल्डिंगच्या इथे मोठा खड्डा आहे आणि जायला एक छोटा रस्ता आहे. तिथे एक ट्रक आणि व्हॅन ठेवली आहे. त्यावर कव्हर घातले, त्यामुळे नंबर दिसत नाही. गंगू बोलतच होती. साहेब आणि संध्या चकित नजरेने तिच्याकडे पाहत होते. हिला नक्की काय दिसत आहे आणि कसे दिसत आहे हे त्यांनाच कळत नव्हते. हे ही अशी नेहमी करते का? नाही हो साहेब, मी तर पहिल्यांदाच पाहतोय हे. गंगू, ए गंगू, संत्या तिला हलवत म्हणाला. तिचे डोळे मिटलेलेच होते आणि त्यातच ती एकदम म्हणाली, पुढून डावीकडे घ्या. तसे साहेबांनी ड्रायव्हरला सांगितले, गाडी डावीकडे घे आणि ती जसं सांगेल तसे गाडी चालव. गाडी डावीकडे वळली. एक डांबरी रस्ता सुरू होत होता. तिथून गाडी चालली. गंगूचे डोळे बंदच होते आणि ती रस्ता सांगत होती. पुढून उजवीकडे, आता सरळ, मग डावीकडे, परत सरळ आणि आता डावीकडे. हितनं पुढं चढण लागल. ड्रायव्हर जसे ती सांगेल तशी गाडी चालवत होता आणि एकदम ती म्हणाली, हां थांबा इथं. ड्रायव्हरने गाडी थांबवली. तो डोंगरासारखा भाग होता. आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं. साहेबांनी गंगूकडे पाहिलं. ती अजून डोळे बंद करूनच होती. साहेब उतरले. ती एक छोटीशी टेकडी होती. दूरपर्यंत काहीच दिसत नव्हतं. इथे कुठे आलो आपण हे त्यांना कळेना. बरोबर असणारा पोलीस म्हणाला, साहेब, या मुलीनं कुठं आणलंय नक्की आपल्याला? डोळे बंद करून असा रस्ता दिसतोय बाई. साहेबांनी क्षणभर विचार केला आणि ते म्हणाले, गंगू म्हणाली होती एक खड्डा आहे आणि तिथं जायला एक रस्ता आहे. ट्रक आणि व्हॅन पण आहे. म्हणजे इथे टायरचे निशाण दिसत आहेत का बघ. तो पोलीस आणि संध्या आजूबाजूला बघायला लागले. तेवढ्यात साहेबांनी वायरलेसवरून या जागेवर मदत पाठवा असे सांगितले. तेवढ्यात संध्या जोरात ओरडला, साहेब, साहेब इथे, इकडे या लगेच. साहेब पळत पळत गेले तर तिथे एका ट्रकच्या टायरचे निशाण दिसत होते. साहेबांनी त्या टायरच्या खुणांवरून जायला सुरुवात केली. गंगू गाडीतच डोळे बंद करून बसली होती. साहेब, बरोबरचे 2 पोलीस आणि संत्या सगळेजण टायरच्या मार्गावरून जायला लागले. चालत चालत ते एके ठिकाणी पोचले. जिथे निशाण संपले तिथे एक मोकळी जागा होती. आता पुढे काय, असा प्रश्न त्यांना पडला. तेवढ्यात संत्याला जमिनीतून बाहेर आलेला एक कपड्याचा तुकडा दिसला. त्याने तो खेचायला सुरुवात केली तर त्याच्या एकट्याने तो खेचला जाईना. दोन्ही पोलीस मदतीला आले आणि त्यांनी जोरात कपडा खेचला तर सगळी धूळ आणि माती बाजूला झाली आणि मोठे तंबूचे कापड झाकून ठेवलेले दिसले. सगळ्यांनी मदतीने ते काढले तर तिथे काही पायऱ्या होत्या आणि गाडी खालती जायला एक उतरणसुद्धा दिसत होती. तो भला मोठा एक खड्डा होता. सगळेजण पायऱ्या उतरून गेले तर तिथे एक ट्रक आणि व्हॅन झाकून ठेवलेली दिसली. बाजूला काही नंबर प्लेट्स, काही पाने, हातोडे असे ठेवलेले होते. साहेबांनी बाकीच्यांकडे पाहिले. जसे गंगूने सांगितले तसेच सगळे होते. पुढे एक पायवाट गेलेली. अगदी लपत छपत ते सगळे चालत चालत एका ठिकाणी पोचले. जमिनीच्या आत एक इमारत त्यांना दिसली. सूर्यप्रकाश आणि हवा नसलेल्या त्या ठिकाणी कृत्रिम प्रकाश आणि एअर कंडिशन व्हेंटिलेटर तयार केलेले दिसत होते. आत किती लोक असतील याची कल्पना नव्हती, पण साहेबांनी जोखीम पत्करली. सगळेजण वेगवेगळ्या दिशेला पांगले आणि एकच वेळेस आत शिरले. साहेबांनी हवेत एक गोळी झाडली. त्या गोळीसोबत 2 गोष्टी घडल्या. भरपूर धूळ खालती आली आणि तिथले लोक जोरजोरात ओरडायला लागले, पोलीस, पोलीस. मिनिटाभरात तिथे हलकल्लोळ माजला. धावपळ आणि आरडाओरडा करत असताना साहेबांनी काही लोकांच्या पायावर गोळी मारून त्यांना जायबंदी केले. बाकीच्यांना शरण यायला सांगितले. संत्याला जाऊन बंडूचा शोध घ्यायला सांगितलं.
संध्या शोधत शोधत एका खोलीत आला जिथे 4 मुलांना बांधून ठेवलं होतं. त्यात बंडू पण होता. संत्याने जाऊन सगळ्यांना सोडवले. तेवढ्यात मागून गंगू धावत आली आणि तिने बंडूला घट्ट पकडले. बंडू पण तिला पकडून रडायला लागला. दोघे बहीण भाऊ असे रडत असतानाच मागून साहेब आले आणि ते दृश्य पाहून त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. पोलीस फोर्स पण तिथे लवकरच पोचली. एका मोठ्या टोळीला आज पकडले होते. ही टोळी अनाथ आणि गरीब मुले शोधून त्यांना पळवायची आणि परदेशात जाऊन विकायची. शहरातील 2 बिल्डर्स या टोळीला सामील होते. ज्या मुलांना पळवून आणायचे त्यांची राहायची जागा ही बिल्डर्सच्या मदतीने पाडायची आणि त्यांना अनिवार्यपणे रस्त्यावर आणायचे. त्या जागेवर बिल्डर पुढे काही स्वतःचे बांधणार. गरज पडल्यास जर कोणी मध्ये आला तर त्याला मारायला सुद्धा कमी नाही करायचे. आतापर्यंत यांनी बऱ्याच मुलांना पळवले होते. अनाथ आणि गरीब असल्याने या मुलांचा शोध घेतला जायचा नाही आणि त्यामुळेच ही टोळी बरीच अशी कामं करू शकली होती. सगळ्या टोळीला पकडल्यानंतर साहेबांनी त्या 2 बिल्डर्सच्या अटकेसाठी वॉरंट काढायला फोन केले आणि या सगळ्या मुलांना घेऊन चौकीवर आले. एवढे सगळे होईस्तोवर संध्याकाळ झाली होती. बंडू खूपच घाबरला होता. तो काही बोलत नव्हता. फक्त गंगूचा हात धरून बसला होता. साहेबांनी त्याला कॉफी आणि बिस्किटं दिली. तो खाईना तसं गंगूने त्याला भरवलं. साहेब गंगूपाशी आले आणि म्हणाले, गंगू, कमाल केलीस हा तू. किती अचूक रस्ता सांगितलास. बरोबर आम्ही तिकडे पोचलो. कसं काय माहीत पडलं ग तुला? ती काहीच बोलेना. अगं सांग ना, तुला कसं कळलं की बंडू तिथे आहे म्हणून? नाही माहिती साहेब. नाही कसे माहीत? तू बरोबर तिथेच कशी घेऊन गेलीस आम्हाला? साहेब, मला नाही माहीत खरंच. मी फक्त स्वामींचा धावा करत होते. मला फक्त स्वामी दिसत होते. त्यांचा चेहरा दिसत होता आणि असं वाटत होतं की ते माझ्याबरोबर बोलत होते. मी बऱ्याच वेळा त्यांच्याकडे पाहत असताना ते म्हणाले, जा जा तुझ्या बंडूला भेट, आणि त्या ठिकाणी धावत आले. सगळे शांत होऊन हा अद्भुत अनुभव ऐकत होते. गंगू डोळे मिटून होती आणि डोळे मिटूनच रस्ता सांगत होती. हे त्या सगळ्यांनीच पाहिले होते. तिच्याकडून ऐकताना आता त्यांना कळले की तिच्या मुखातून कोण बोलत होते. अगं गंगू, साक्षात स्वामी बोलले की तुझ्यामार्फत आमच्याशी. हे ऐकल्यावर गंगू मात्र खालती कोसळली. साहेबांनी तिला उचलले आणि तिच्या तोंडावर पाणी मारले. तेवढ्यात बंडू म्हणाला, आज तायडेचा उपवास असतो गुरुवारचा, म्हणून चक्कर आली असेल तिला. साहेबांनी लगेच शेजारच्या नर्सिंग होममध्ये तिला पाठवून सलाईन लावायची सोय केली. थोड्या वेळाने तिला शुद्ध आली. सगळेजण तिच्यापाशीच बसून होते. तिने सगळ्यांकडे पाहिले तर सगळेजण तिच्याकडे आनंदाने पाहत होते. ती उठल्यावर तिने आपल्या जवळील स्वामींचा फोटो काढला आणि स्वतःजवळ घट्ट पकडून ती जोरजोराने रडायला लागली. साहेबांनी अलगदपणे तिच्या डोक्यावरून हात फिरवला. बंडू आणि संत्या दोघांच्याही डोळ्यातील पाणी थांबत नव्हते. तेवढ्यात साहेबांना फोन आला. तो फोन ऐकून साहेबसुद्धा खुश झाले. गंगूकडे वळून ते म्हणाले, ज्या टोळीला तू पकडून दिलंस ना गंगू, त्यासाठी सरकारने तुझा 25 लाख रुपये आणि स्वतःचं घर असं देऊन सत्कार करायचा ठरवलं आहे. आता तुझं घर कोणी पाडणार नाही आणि तुला सिग्नलला डस्टबिन बॅग विकायची पण गरज नाही. ते ऐकून गंगूचे डोळे समाधानाने भरून आले. डोळे बंद करून तिने परत स्वामींना आठवले आणि त्यांना अनेक धन्यवाद दिले. आता जोपर्यंत तुमचं घर होत नाही ना, तोपर्यंत काही दिवस तुम्ही बहीण भावाची सोय माझ्या घरी केली तर चालेल ना गंगू मॅडम तुम्हाला? साहेबांनी मिश्किल पद्धतीने विचारलं. गंगू काही न बोलता हसली. रात्री साहेबांच्या घरी पोचल्यावर तिला कळलं की साहेबांचं पण प्रमोशन झालं आहे. तिला ते ऐकून आनंद झाला. उपवास सोडायला साहेबांच्या घरी अनेक पदार्थ त्यांच्या बायकोने केलेले होते. ते जेवायच्या टेबलावर बसल्यावर तिला समोर स्वामींची मोठी तसबीर दिसली, ज्याला नुकताच मोठा हार घातला होता. ती उठून स्वामींकडे गेली आणि त्यांच्यासमोर जाऊन मनोभावे प्रार्थना केली. साहेब मागे येऊन थांबले आणि म्हणाले, आज मला कळलं गंगू, आपला देव आपल्या आजूबाजूला नेहमी असतोच. तोच करता, तोच तारणहार, तोच सर्वेसर्वा. धन्यवाद.